ओडिशामध्ये एका महिलेने 13 वर्षापूर्वी एका नवजात मुलीला दत्तक घेतले होते। ती मुलगी तिला रस्त्याच्या कडेला रडताना सापडली होती। तेव्हा ती मुलगी अवघ्या 3 दिवसांची होती। महिलेने त्या मुलीला केवळ दत्तकच घेतले नाही तर तिचे आयुष्य घडवण्यासाठी ती रात्रंदिवस मेहनत करत होती। तिला मोठे लाडाने वाढवत होती, पण तीच मुलगी आपल्या मृत्यूचे कारण बनेल याचा त्या महिलेने कधीच विचार केला नसेल। जेव्हा ती मुलगी 13 वर्षाची झाली तेव्हा तिने आपल्या 2 पुरुष मित्रांसह मिळून आईचा खून केला। समोर आलेल्या माहितीनुसार 13 वर्षापूर्वी राजलक्ष्मी आणि त्यांचे पती घरी जात असताना रस्त्याच्या कडेला त्यांना एक नवजात मुलगी रडताना सापडली। तिचे रडणे पाहून त्या दाम्पत्याचे मन हेलावले आणि त्यांनी तिला दत्तक घेतले। ती मुलगी कोणाची आहे याचा काहीच पत्ता लागला नाही, म्हणून दाम्पत्याने तिचे संगोपन सुरू केले। पण जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तिने 2 पुरुष मित्रांच्या मदतीने आपली दत्तक आई राजलक्ष्मीची क्रूरपणे हत्या केली। पोलिसांच्या माहितीनुसार 8वीत शिकणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या 2 पुरुष मित्रांसह मिळून 29 एप्रिल रोजी गजपती जिल्ह्यातील परलाखे मुंडी शहरात भाड्याच्या घरात आपली 54 वर्षीय आई राजलक्ष्मीच्या हत्येचा कट रचला। पोलिसांच्या म्हणण्यानुसार राजलक्ष्मी आपल्या मुलीच्या 2 तरुणांशी असलेल्या संबंधांना विरोध करत होती, त्यामुळे संतापलेल्या मुलीने आईचा खून केला। आरोपी मुलीने आधी रात्री फसवून राजलक्ष्मी यांना झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या, मग बेशुद्ध अवस्थेत त्यांचा उशीने गळा दाबला। त्यानंतर ती आपल्या आईला रुग्णालयात घेऊन गेली, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं। दुसऱ्या दिवशी भुवनेश्वरमध्ये त्यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांना सांगण्यात आले की त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला। कोणालाही काहीच कळाले नाही। 2 आठवड्यानंतर राजलक्ष्मी यांचे भाऊ सिबा प्रसाद यांना त्या मुलीचा मोबाईल फोन भुवनेश्वरमध्ये सापडला, जो तिथे राहिला होता। तेव्हा त्याची तपासणी केली गेली, तेव्हा इंस्टाग्रामवरील त्या मुलीच्या तरुणांशी झालेल्या संभाषणात हत्येचा खुलासा झाला आणि संपूर्ण खुनाचा कट समोर आला। इंस्टाग्रामच्या चॅटमध्ये त्या मुलीने तरुणांशी राजलक्ष्मी यांच्या हत्येची आणि त्यांच्या सोन्याच्या दागिने व रोख रकमाची हडपण्याची चर्चा केली होती। हे कळताच मिश्रा यांनी 14 मे रोजी परलाखे मुंडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। त्यानंतर हत्येत सहभागी असलेल्या 3 आरोपींना किशोरी मुलीला मंदिराचे पुजारी गणेश रथ आणि त्याचा मित्र दिनेश साहू यांना अटक करण्यात आलेली आहे। हे दोघेही त्या शहरातीलच रहिवासी आहेत।